रंगी दिसतो विचित्र, त्याला तीन नेत्र चर्म वेगळे, नाही वस्त्र नंदी तुझा मित्र, बाळा जो जो रे. बघितलंच वैजंता, म्हटलं नव्हतं मी तुला गावात कोणी दिसणार नाही म्हणून. सगळीकडं शुकशुकाट. हेनरी, सगळेजण त्या विक्रमच्या लग्नाला तर गेले नसतील. यो यो महादेवा, असं काही अभद्र बोलू नको वैजंता. ते लग्न मोडण्यासाठी काय प्रयत्न केले तुम्ही? अयो, तर बहिरीने पूजा मांडली असेलच की. काही करणार नाही तो भेरी, आणि कशाचीही पूजा मांडली नसणार त्याने. तुम्हाला बाळू विरुद्ध भडकून बघत बसण्याचे काम सुरू आहे त्या बहिरीचे. अयो नाही नाही वैजंता, त्या बाळूमुळे त्या बहिरीचा सगळ्यात लाडका शिष्य त्याला गमवावा लागला. बाळूवर राग आहे त्याचा, राग. विचार करा जरा, ज्याला स्वतःचा शिष्य वाचवता आला नाही तो बाळूचं काय बिघडून घेणार? अयो वैजंता, तू आजकाल सगळंच वाईट बोलतेस, एकदम निगेटिव्ह. बाळू सोबत वैर करण्यात काही अर्थ नाही हे सांगण्याचा प्रयत्न करते आहे मी. वाईट वगैरे काही नाही. अयो, माझ्यासाठी वाईटच आहे. अयो तात्याला लग्न मोडल्याची गोड बातमी घेऊन आला असेल बघा. पंच, अहो त्या पाटलाच्या पोराचं लगीन मोडलं ना. बघितलंच वैजंता, मी बोललो नव्हतो लग्न मोडणार म्हणून. अयो ए तात्या, तू गोड बातमी घेऊन आलास. आज रात्री वाड्यावर ये, वैजंताला सांगून तुला गोडाचा शिरा करून देतो. अहो लगीन मोडलं नाही, लगीन झालं. काय? अहो लगीन झालं. काय काय कळणं बंद झालं काय? अहो लगीन पाटलाच्या पोराचं लगीन. हे लगीन. अयो ए तात्या, अयो देवाने दोन कान दिले, ऐकू येतं मला. मी म्हणलो होतं की नाही तुम्हाला, बाळू लगीन करून धावणार. तुमचा त्या मंगळ्याचा त्या बहिरीचा काय बी उपयोग नाही. ए तात्या, काय बोलतोस? काय कसं बोलाल? आता समजा लोकांनी कळालं, तुमच्याकडे कोणी फिरकणार बी नाही आता. अयो निघ म्हणतो तात्या, निघ पटकन निघ. मी काय केलं? अयो, त्याचं लग्न झालं म्हणून तुला आनंदाच्या उकळ्या फुटतात तरी तात्या. पण काय येडबीड लागलं काय तुम्हाला? तुम्ही काय सांगितलं होतं तिकडे काय झालं ते येऊन सांग. येऊन सांगितलं मी, पळत येऊन सांगितलं तरी बी मलाच मारता तुम्ही. जातो. तसं मी आता इथं थांबून काही उपयोग नाही. चाललं. यो, त्या बाळून त्या पाटलाच्या मुलाचं लग्न लावून दाखव. हेनरी, म्हणून म्हणते आहे, बाळू सोबत वैर करणे बरे नाही. आपणही जाऊ आणि गुंडप्पाचे लग्न लावून घेऊ. वैर? वैजंता, वैर नेमकं काय असतं ते आता कळेल बाळूल. हेनरी, काय सुरू आहे तुमच्या डोक्यात? तू फक्त माझ्या सोबत चल. अय्यो, तो साप घरात आणून ठेवल्यापासून जीव मुठीतच घेऊन राहायला लागते. ते दूध ठेवलं आहे वाटीत, त्या सापाला ठेवून. नाही मी नाही जाणार, मला भ्या वाटते. सकाळच्याला ठेवलं होतं ना व. हे बघ, तुम्हाला दुसरं काय बी काम सांग, पण हे नको. मग आता त्याला दूध कोण पाजणार? जा, नाही तर जाऊन सांग तुझ्या नवऱ्याला. जगाच्या विपरीतच असतंय समजा. असं कुणी करतं का? घरात साप पाळल्याला बाप जन्मात ना पाहिला हाय ना ऐकला हाय. अगं इथे पाऊल बी जपू ठेवायला लागते. अजून 2 दिवस कसं काढायचं ग त्याला घरात ठेवून? 2 दिवस? इथे रातच्याला झोपायचं कसं याची काळजी लागली आहे. काय आलं? कोणाची अक्कल बंद पडली?
आता असं तोंडाकडे काय बघताय माझ्या? मग कुणाच्या तोंडाकडे बघायचं आम्ही? काय झालंय ते सांगणार आहे का? अहो तुमचा तो पाहुणा आहे ना, त्याला थोडं आहे दूध पाजाया. म्हणजे अजून दूध पाजलं नाही का? अगे काय म्हणत असेल त्यो? व्हाय ना, रुसायचं नाही ना मग तुमचा पाहुणा. पाठ ठेवू का त्याला बसाया? सत्य उगा त्याची चेष्टा करू नकस, उलट काळजी घे त्याची. बाळू, चेष्टा तू आमची लावली आहे. सापाच्या जवळ जाऊन दूध पाजाय, त्याला घरात ठेवाय, ते काय मांजर आहे का? अगं काय बी करणार नाही ते. आमच्या परिस्थितीवर विश्वास आहे ना व? जुनी ओळख जुनी सोबत आहे आमची. पाहिलं ना, इथं आपल्याला घाम फुटतो आहे आणि यांना चेष्टा सुस्ती आहे. मग सत्य लयच घाबरतेस बघ तू. हा अगं गंगूताईची पोर आहे तू, गंगूताईची. कसं खमक्यागत राहिलं पाहिजे. जा बिंदास, काय नाही होत. नाही नाही, मी नाही जायची. पाहिजे तर दुधाची वाटी आणून देते. जा आणून दे. माझी गंगूताई ठेवल दूध. जा ग गंगूताई. एक सांगू का, मला वाघाचा भ्या वाटत नाही, पर साप म्हणलं का राहू दे, मी आज ठेवतो. तुम्हाला यासाठी म्हणत होतो का त्याच्या जवळ गेला का समजल किती गुन्हे आहे ते. त्याच्याकडे दे. हा. तू मस्त ठाव आहे ना तू किती गुन्हे आहे. मग झालं. मला ठावच होत काय बी होणार नाही म्हणून. देवी आईची इच्छा होती म्हणून हे लग्न झालं. देवी आईची इच्छा. हो का, आपलं काही बोलू ना गा. माझ्यावर शंका घेतोय. आता मला काय बोलू ना कसं बोलू ते काय समजत नाही. पण मला एवढं समजत आहे का बाळू तू मस्त जड जातो आहे. मंगळ्या, तो बाळू साधा सुद्धा नाही. त्याला हरवणं सोपं काम नाहीये. आता हे तुम्ही बोलून काय उपयोग आहे का? ते तर आम असली बी ठाव आहे की. आता तुम्ही कुणीतरी आहे, तुम्हाला काहीतरी जमत आहे म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवूनच थांबला आहे ना उभ्या इथं. तुम्ही तर असं बोलता म्हणलं कसं जमल? हा, पण मी गप्प बसणार नाही एवढं खरं. गप्प नाही बसून काय करणार? बाळू जे करील त्याने बघत बसणार आहे. मंगळ्या, ऐकून घेतोय म्हणून काही बोल नको. आता म्या जर चूक बोलत असन तर हा ना मला. काय पंच, आज अचानक अशी वाट कशी वाकडी केलीत आमच्याकडे? अयो, वाट वाकडी करून आलो नाही, सरळ तुमच्याकडे आलो आहे. बोला, काय काम काढलं? अयो काय बोला, बोलण्यासारखं काही शिल्लक ठेवला आहे? बोला म्हणे. अयो यो, त्या बाळ्याने पाटलाच्या पोराचं लग्न लावून दिलं हेच बोलायला आलंच ना. अयो, तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही हेच बोलायला आलो म्हणून? सगळं कळतं मला. जादू आहे माझ्याकडे, जादू. सांगायची गरज नाही कोणाची. नुसतेच समजते, पण त्याचा काही उपयोग तरी होतो का? अय्यो, एक काम झालं नाही म्हणून एवढं बोलायची गरज नाही. 10 कामे नसती झाली ना तरी चालले असते, पण हे काम व्हायलाच पाहिजे होते. आणि हेच काम झाले नाही तर बाकीच्या कामांचा काय उपयोग म्हणते मी. अयो, आम्ही काय मूर्ख म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवून बसलो? अय्यो, काम काय माझ्या एकट्याचं होतं का? तुम्ही काय केलं? अयो, मी काय केलं? अयो, मी त्याला घेऊन आलो. बाळू सोबत जाऊ नका असे त्याला सांगितले. त्यांच्या मुलासाठी स्थळ बघितले. अयो, मी काय केलं म्हणे?
अयो यांना काय केले म्हणून विचारता, तुम्ही काय केले ते आधी सांगा. अय्या मी काय केलं? मी रात्रंदिवस इथं पूजा मांडून बसलोय. काय उपयोग त्या पूजेचा? अक्का, कुणाशी बोलताय हे विसरू नका. यो लक्षात ठेवण्यासारखं काही राहिलं नाही. विसरू नका म्हणे, सगळं बिघडवून टाकलं. अयो उगाच विश्वास ठेवला तुमच्यावर. सत्य, घरात रातभर उजेड राहायला पाहिजे. वय समद्या दिव्यात तेल घालून पेटवून ठेव. चल. वय आता आपल्या डोळ्यात बी तेल घालायला लागल, रातभर जागायला लागल, नाही तर आपला दिवा विजायचा. आय तू झोप थोड्या वेळ, त्यावर मी जागते, मग तू उठल्यावर मी झोपते. आता तेच करावं लागल. गंगूताई, तुम्ही दोघी बी आज जाऊन झोपा निवांत. मी जागा राहतो. अरे पर सांगितलं नव, तू काय बी नाही करणार. जावा. विश्वास विश्वास तर आम्ही टाकलाय तुमच्यावर, आणि तोही उगाच. स्वतःच्या मुलाचा विचार करण्यात आयुष्य गेलं तुमचं. तो बाळू लहान असतानाच काहीतरी करायला पाहिजे होत तुम्ही. अयो तो लहान असताना मी काही केलं नाही म्हणून तुमची जादू काही काम करत नाही असं म्हणायचं की तुम्हाला? अयो मिरवत होतात. मी हे करीन, मी ते करीन. अयो काही केलं नाही. अयो आम्ही काय केलं? तात्या ये. बाहेर ये. अयो तात्या कुठे आहे इथे? चोरून ऐकतोय आपलं सगळं. तात्या बाहेर येतोस का? मी येऊ तिकडे. आलो 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 आलो. ऐकत नव्हतं उभं काही, असाच उभा होतो. इकडंच येत होतो ना. मग काय चाललंय? ए तात्या, काम असेल तर थांब, नाही तर निघ. महत्वाचं बोलणं चालू आहे. महत्वाचं बोलणं चालू आहे. पाहिलं तुमचं महत्वाचं काय आहे ते? काही होत नाही तुमच्याच्याने, नुसतं बोलायचं. अयो हे तर त्या खूप बोलायला लागलास की रे बाबा. तुम्ही तर बोलूच नका हो. अव काय काय नाही केलं तुमच्यासाठी. इकडे काय घडलं इकडे येऊन सांग म्हणले, पळत पळत येऊन सांगलं तर मलाच मारतात. खरं तर ना, जे झालं ते चांगलंच झालं. तात्या जास्त बोललास तर गायब करून टाकेन. तुम्ही काय करता गायब? माझ्या डोक्यावर बाळूचा हात आहे, बाळूचा. असं कसं कोणी बी गायब करेन मला? हे तर काय याची हाऊस नाही मला. तुम्ही बी म्हणले होते काय घडलं येऊन सांग, म्हणून आलो बा म्या. चाललो म्या. माझं बी लगीन होणार आहे, बाळून करून दाखवलं. तुम बसा इथं काळ भैरी संपिवते समजे वैरी असं बोलत. चाललो म्या, माझं बी लगीन होणार आहे आता. तो तात्या बोलून जातो आहे तुम्हाला. अजून किती वाईट दिवस बघायचे आहेत. तो मला नाही, तुम्हाला बोलून जातोय. तुम्हाला. अयो आम्हाला बोलून गेला. अयो बहिरी संपवतो सगळ्यांचे वैरी. अयो हे का आम्ही बोलतो? अयो तुम्हाला तर बोलून गेला, आम्हाला बोलून गेला म्हणे. अयो वैजंता चल इथून. त्यांच्याकडनं काही होणार नाही. सगळ्या चुका आपल्यावर ढकलायला लागलेत. नाही, जे झालं ते सोडा. आता काय करायचे आहे ते ठरवा. अयो तू काही बोलू नकोस. तू पुन्हा सुरू करशील बाळू पुराण. मला माझ्या गुंडूपेक्षा काही महत्वाचे नाही.
आमासनी बी समजेल का नेमकं काय बोलणं चालू आहे तर? हे असे एकमेकांना दोष देणं बंद करून एकत्र येऊन काहीतरी करायला पाहिजे म्हणते मी. होय, मलाही तेच वाटतंय. बाळूला हरवणं म्हणजे सोपं काम नाही. अयो मग काय करायचं म्हणतो मी? आधी शांतपणे विचार करावा लागेल. सारखं उठून काहीतरी काहीतरी करण्यापेक्षा एकदाच मोठे काहीतरी करू. दूध प्यायलाय ना आता? एका जागेला पडून राख बाबा. आता कशाला आला आहेस? मला भेटायचं होतं का? जा आराम कर. अरे मला ठाव आहे तू कोण आहेस आणि तुझी जागा काय आहे. बाकीच्यासनी नाही ठाव आणि त्यासनी सांगून मी नाही पटणार. त्यासनी वाटतंय का तू त्यासनी दंश करशील. तू जसं माझ्या मागे लांबून आला आहेस तसं जाताना बी आनंदानं जाव अशी माझी इच्छा आहे. अजून 2 दिवस काढायचं आहे. पुन्हा तू तुझ्या वाटेला आण म्या माझ्या. लय काम आहेत आणि ती उरकायची बी आहेत. जा बाप. बोलायचं म्हणलं तरी वाचन अंगावर येत. सांगायची सोय नाही काय नाही. आता काय झालं? आज जायचं म्हणलं तरी अंगावर काटा येतोय. अगं भेव मी आहे ना व. हो पण काय अडलं आहे? ताप कोणी ठेवतोय वय घरात? बाहेरच्या लोकांनी समजलं तर काय म्हणतील? कोण लोक? हा काय म्हणले तर माझं मी बघ. म्हणजे विषयच बंद झाला. आता काय एकच विषय घेऊन बसती का दिसभर? हा खेळा सांगितलं तो काय बी नाही करणार. ग बसायचं सोडून निसते किरकिर किरकिर लावले माय माग. अगं पुढच्याचं बी वाईच ऐकून घेत जावा. ए काय चाललं आहे? कशापाई कालवा चालला आहे? हा विचारतोय लेखीलाच. ए सत्ते काय झालं ग? अगं काय होणार हाय? ताप आणून ठेवतोय वय कोणी घरात? आता आवराला जायचं म्हणलं तरी भ्या वाटतंय. एक दिवस नाही आवरलं तर काय नाही होत. आय बाप्पा किती दिवसाना? अगं आजी सोडत ना. कसा आहेस? बरा आहे. तुमचा कालवा का चालला आहे? काय नाही. थांब. ए सत्ते पाणी दे. आणि बाप्पा बरं झालं आलास. म्हणलं तुझ्या आजी सोडते का नाही. काय सांगायचं, तुम्ही आला आणि तुमच्या संग बोलाया येळ बी मिळाला नाही काय नाही. त्यात आजी घेऊन गेली संग. नाहीतर म्हणता येतंय होय.
आया संग बोलून झालं, दाजी संग बी बोलून झालं. आता भनी संग बोलाय येळ हाय का नाही? काही सरलाच भनीला. इसरीन कसा कशी आहे? बरी हाय. आजी कशी हाय? बरी आहे की. आईच्या नावाने चाललेलं असतंय सारखं. ते काय नवं हाय वय? बर बोलायच्या नादात आत दूध ठेवायचं विसरतात. हा थोडं दूध ठेवा. ठेवतोय. म्या हाय बाय. बाकी काम काय कमी आहेत होय? आत कुणाला दूध ठेवायचं आहे?